आपलं एक वक्तव्य चर्चेत आलेलं आहे, आम्ही उतरत नाही तर महाराष्ट्र हिरवा करू. बघू काय काय होतं. हो, साताऱ्यामध्ये जे कोट्यवधींचं ड्रग्ज पकडलं त्याच पैशातून शिंदेच्या शिवसेनेनं महापालिका निवडणुका लढवल्या असं संजय राऊतांचा आरोप. मला वाटतं हा विषय तर जुना झालेला आहे. या विषयाला आता 2 महिने झालेत. त्याचा निर्णय सगळ्या लोकांनी बरं तिकडे काही झालं असेल, बाकी ठिकाणी तुमचं काय झालं मी तुम्हाला आठवत असेल. मी तुम्हाला सांगितलं की फक्त यांनी एक महापालिका निवडून दाखवावी. तुम्हाला आठवतं का? तुम्ही ते दाखवतच नाही. मी प्रत्येक माझ्या कट्ट्यामध्ये म्हणालो होतो. तुम्ही ज्या वेळेला मला बोललात सगळ्या चॅनलवर त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं आणि जाहीर सभेत मी प्रत्येक वेळेला सांगितलं. माननीय मुख्यमंत्री महोदय आले त्यावेळेला सांगितलं, आमचे अध्यक्ष चव्हाण साहेब त्यावेळेला सांगितलं की तुम्ही फक्त बोल बच्चनपणा करू नका, बोल घेवडेपणा करू नका. जास्त बाहेर घरामध्ये बसून इतकं बोलण्यापेक्षा थोडं बाहेर मैदानात जा, वस्तुस्थिती तर तपासून घ्या काय काय नाही म्हणून. आणि तुम्ही एक महापालिका अख्ख्या महाराष्ट्रात, तुम्ही बघा माझा शब्द कधी मी असं हवेत असं फेकमफाक करत नाही. मी सांगितलं एक महापालिका तुम्ही निवडून आणून दाखवा. आली का? एक महापौर आला त्यांचा काही नाही. आम्ही एक झालो झालं तुम्ही एक काय झालं? लोकांनी दाखवलं ना काय एक तुमचा मी सांगितलं कुठला ब्रँड फिल्ड काय काही नाही. सगळं संपलेलं आहे. फक्त यांना मी सांगितलं की मग निवडणूक आली की फक्त मराठी माणूस हा एक मुद्दा आहे. दुसरं मुंबई चालले गुजरातकडे. 2 मुद्द्याशिवाय यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही. त्यामुळे आता कुठे विकासाचा दृष्टिकोन नाही, काही विजन नाही. त्यामुळे लोक यांच्यावर विश्वास ठेवत नाही. सभेला लोक येतात. बघितलं का नाशिकला किती गर्दी होती? काय लोक टाळ्या वाजवत होते. मी पण थोडं घाबरलो होतो. मी म्हटलं पण ते मला माहित होतं. आणि 35 वर्ष आले मी आमदार, मला माहिती आहे सगळं काय काय नाही. ते मी बघतोय. पण ते लोक येतात, करमणूक त्यांची होते, ते शिट्ट्या मारतात, लोक टाळ्या वाजवतात. पण मतामध्ये काहीच होते. आता किती आले नगरपालिकेत, महापालिकेला राजसाहेबांच्या आमचे किती लोक निवडून आले? हा एक बघा केवढा मोठा करतो. मला वाटतं यांच्यावर काय बोलावं मला हे समजत नाही. काय आवश्यकता नाही. नाशिकच्या महापौराचा निर्णय कधी होणार आहे? आज अनेक इच्छुकांनी देखील तुमच्या भेटी घेतल्या. अरे तारीख तर लागू द्या. अजून तारीखच लागली नाही. त्याच्या आधी कसा निर्णय होईल? आता बघा, आता मला वाटतं 6-7 तारखेपर्यंत महापौराची निवड होईल अशी अपेक्षा. कारण आज उद्यामध्ये नोटीस निघेल. मी अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा मला असं दिसतंय. आणि ज्यावेळेला तारीख लागेल त्यावेळेला या विषयावर चर्चा होईल ना. आतापासून चर्चा करून कुठे